लग्न तोंडावर, होणारी नवरी ज्योतिषाकडे गेली. भविष्यवाणी ऐकताच इंजिनियर तरुणीनं जीव दिला, कारण जाणून पायाखालची जमीन सरकेल. शिकलेली पण क्षणात सगळं संपवलं. असं काय म्हणाला ज्योतिषी? हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात घर करून बसलाय. ही घटना घडली कर्नाटक राज्यातील बंगळुरू शहरात. बगलागुंटे परिसरात एमईआय लेआउट या भागात राहणाऱ्या एका कुटुंबात सध्या लग्नाची लगबग सुरू होती. घरात आनंदाचं वातावरण होतं. नातेवाईकांचे फोन, लग्नाची तयारीची चर्चा, खरेदी योजना, सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण कोणालाही कल्पना नव्हती की काही दिवसातच या घरावर दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. या कुटुंबातील 27 वर्षांची तरुणी विद्याज्योती ही एका खाजगी कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होती. ती अत्यंत हुशार, शांत आणि कुटुंबाशी जुळून राहणारी मुलगी म्हणून ओळखली जात होती. सध्या ती वर्क फ्रॉम होम करत होती. घरात राहूनच तिनं आपलं काम करत होती आणि लग्नाच्या तयारीतही सहभागी होत होती. विद्याज्योतीचं एका तरुणावर खूप प्रेम होतं. दोघांची ओळख काही वर्षांपूर्वी झाली होती आणि त्यानंतर त्यांचं नातं अधिक घट्ट झालं. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबांनाही या नात्याला आनंदाने संमती दिली. त्यामुळे दोन्ही घरांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. लग्नाची तारीख जवळ येत होती. कुटुंबीय तयारीत व्यस्त होते. नातेवाईकांना कळवणं, कार्यक्रमाची आखणी, कपड्यांची खरेदी, दागिने, लग्नाचे विधी, प्रत्येक गोष्टींवर चर्चा सुरू होती. विद्याज्योतीही या सगळ्या तयारीत सहभागी होत होती. बाहेरून पाहिलं तर सगळं अगदी परफेक्ट वाटत होतं. पण या सगळ्या आनंदाच्या वातावरणात विद्याज्योतीच्या मनात काहीतरी सुरू होतं. भविष्याबद्दल, लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल तिच्या मनात काही प्रश्न निर्माण होत होते. कदाचित त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीच तिने एक निर्णय घेतला, ज्यामुळे पुढे सगळंच बदलून गेलं. काही दिवसांपूर्वी विद्याज्योती एका ज्योतिषाला भेटायला गेली. भविष्यातील आयुष्याबद्दल जाणून घेण्याची तिची इच्छा होती. लग्नानंतरचं आयुष्य कसं असेल, नातं कसं टिकेल, संसार कसा होईल, अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी तिनं त्या ज्योतिषाचा सल्ला घेतला. सुरुवातीला ही एक साधी भेट होती. अनेक लोक जसं करतात तसंच भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न. पण त्या भेटीत जे काही घडलं ते विद्याज्योतीच्या आयुष्यात मोठं वळण घेऊन आलं. त्या भेटीनंतर तिच्या मनात अस्वस्थता वाढू लागली. ज्योतिषानं तिची कुंडली पाहिली, काही प्रश्न विचारले आणि मग काही वेळ शांत बसून राहिला. वातावरणात एक विचित्र शांतता होती. त्यानंतर त्यानं जे काही सांगितलं ते ऐकून विद्याज्योती हादरून गेली. ज्योतिषानं तिला सांगितलं की तिचं लग्न जास्त काळ टिकणार नाही, केवळ 2 वर्षात तिचं नातं तुटेल असं भाकीत त्यानं केलं. हे शब्द ऐकताच विद्याज्योतीला प्रचंड धक्का बसला, कारण ती ज्या नात्यात होती ते तिला खूपच प्रिय होतं. त्या दिवसानंतर तिच्या मनात विचारांचा भडीमार सुरू झाला. खरंच असं होईल का? तिचं लग्न मोडेल का? तिचं आयुष्य बदलून जाईल का? या प्रश्नांनी तिचं मन अस्वस्थ होऊ लागलं. बाहेरून ती शांत दिसत होती, पण आतून ती तणावाखाली होती. ज्योतिषानं तिला एक उपायही सांगितला. लग्नावर येणारं संकट टाळण्यासाठी 9 दिवस विशेष धार्मिक विधी करण्यास सांगितले. ही विधी केल्यास संकट दूर होईल असं त्यानं सांगितलं. त्यामुळे विद्याज्योती आणि तिच्या कुटुंबानं ते विधी करण्याचा निर्णय घेतला. घरात त्या विधींची तयारी सुरू झाली. कुटुंबीयही तिच्यासोबत होते. सर्वजण प्रयत्न करत होते की लग्न सुखरूप पार पडावं. पण तरीही विद्याज्योतीच्या मनातली अस्वस्थता काही केल्या कमी होत नव्हती. दरम्यानचे काही दिवस असेच गेले. घरात लग्नाची तयारीही सुरू होती आणि दुसरीकडे हे धार्मिक विधीही चालू होते. पण विद्याज्योतीच्या मनातली भीती मात्र कायम होती. घटनेच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य एका कार्यक्रमासाठी बाहेर जाणार होते. घरातील सर्वजण काही वेळासाठी बाहेर पडले. त्यावेळी विद्याज्योती घरात एकटीच होती. घर शांत होतं, कुणीही नव्हतं. बाहेरून पाहिलं तर सर्व काही नेहमीसारखं होतं, पण त्या शांत घरात काहीतरी घडत होतं जे कुणालाही कल्पना नव्हती. कुटुंबातील सदस्य कार्यक्रम आटोपून घरी आले, पण घरात प्रवेश करताच त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. काही क्षणातच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का त्यांना बसला. घरात 27 वर्षांची विद्याज्योती गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. हे दृश्य पाहताच कुटुंबातील सदस्यांना प्रचंड धक्का बसला. काही क्षण त्यांना काहीच समजेनासं झालं. त्यानंतर लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. बगलागुंटे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच कुटुंबातील सदस्यांचे जबाबही नोंदवले. या घटनेची नोंद अनैसर्गिक मृत्यू म्हणून करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना समजलं की विद्याज्योती काही दिवसांपूर्वी एका ज्योतिषाला भेटली होती. त्या भेटीनंतर ती मानसिक तणावात होती. ज्योतिषानं केलेल्या भविष्यवाणीमुळे ती अस्वस्थ झाली होती. तुझं लग्न केवळ 2 वर्ष टिकेल आणि त्यानंतर नातं तुटेल असं भाकीत त्यानं केलं होतं. हेच शब्द तिच्या मनावर खोल परिणाम करून गेले. लग्न मोडेल या भीतीने ती मानसिक तणावाखाली गेली. त्या भीतीतून बाहेर पडण्याचा मार्ग तिला सापडला नाही. सध्या बगलागुंटे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आत्महत्येमागचं नेमकं कारण काय होतं याचा शोध घेतला जात आहे. एक शिक्षित, करिअर करणारी, आयुष्याच्या नव्या टप्प्यावर उभी असलेली तरुणी आणि भविष्याच्या भीतीमुळे संपलेलं आयुष्य. विद्याज्योतीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि या घटनेनंतर एक प्रश्न मात्र सगळ्यांच्या मनात कायम राहतो. कधीकधी काही शब्द माणसाच्या आयुष्यावर किती खोल परिणाम करू शकतात.